सबस्क्राईब करा यशोदा फूड स्टोरी चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला येईल. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? काय म्हणतोय पाऊस तुमच्याकडे? आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे आणि जून महिना चालू होण्याच्या अगोदरच पावसाने यायला सुरुवात केली आहे. मेन म्हणजे तर अशा पावसाच्या वातावरणात म्हणजे सगळ्यात आवडते पदार्थ खाण्यासारखे म्हणजे गरमागरम असे कांदा भजी, मिरची भजी. तर मोठ्यांसाठी तर ठीक आहे मिरची भजी वगैरे, पण लहान मुलांसाठी काहीतरी नवीन स्पेशल घेऊन आले मी तुमच्यासाठी. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, खायला पण खूप छान लागेल. जसं मुलांना आवडेल ना सेम तसं आहे. तर चला तर मग बघून घेऊया की आपण बटाटा भजी कशी बनवायची. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. घरगुती साहित्य आहे, असं काही बाहेरून आणावं असं काही नाही. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न केला आहे. तर बघा कशी आवडते का नाही, एकदा नक्की ट्राय करा. म्हणतील मुलं हेच पाहिजे खायला आम्हाला पावसाळ्यात, हो ना. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला खाण्याचा थोडा सोडा, थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडं आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्यामध्ये, आणि तीळ लागणार आहेत आपल्याला इथं. अद्रक लसूणाची पेस्ट ही पण घालणार आहे मी, तुम्ही पण घालून बघा. आणि थोडासा ओवा, ओव्यानं कशी चव खमंग येते कुठल्याही भजी आहे, कांदा भजी म्हणा. आणि थोडं बेसन पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घ्या. तर असं बटाट्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला. चला, तर अशा प्रकारे बटाट्याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहेत. आणि एक वेळेस धुवून घ्यायचं म्हणजे ते बटाट्याला लागलेलं पाणी घाणं वगैरे निघून जातं. तर थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. बटाटे अशा आकाराचे चिरायचे, म्हणजे चौकोनी असेल चौकोनी, गोल असेल गोल, आपल्याला जसा आकार हवे तसा. मी गोल टाईपचे चिरून घेतले आणि जाडी थोडीशी अशा टाईपची ठेवायची, म्हणजे चांगलं लागतं खायला पण. तर असे बटाटे पाण्यात टाकून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की बटाट्याचं पाणी थोडंसं खराब निघतं, वास वगैरे मारणार नाही. बटाटे असे स्वच्छ धुवून घ्यायचे, पाण्यातच ठेवायचे. तर एका भांड्यामध्ये पीठ टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं आपलं म्हणजे अंदाजे पाणी घालते मी. तुम्ही जसं म्हणजे तुम्हाला समजेलच पाणी कसं घालून किती मेल्ट करायचं ते. थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं, एकदमच टाकायचं नाही, नाहीतर पूर्ण पातळ होऊन बसेल. अशा प्रकारे आपण त्याला हलवून घेऊ थोडंसं. इडलीचं जसं पीठ असतं ना त्या टाईपमध्ये आपण थोडासा, पातळ पण नाही तेवढं घट्ट पण नाही, मध्यम टाईपचं पीठ आपल्याला घुटून घ्यायचं आहे. थोडासा ओवा टाकून घ्यायचा मध्ये, असा ओवा थोडासा चोळून घ्यायचा हातावरती, म्हणजे ते दातात पण अडकणार नाही आणि तेवढं जास्त टचटच लागणार नाही. मेन म्हणजे त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ. तीळ, तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ. मिरची पावडर आपल्याला वापरायचीच नाही. मेन म्हणजे जर मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर अगोदर लहान मुलांना काढून घ्यायचं, नंतर मग थोडंसं मिरची पावडर जास्त टाकायची. म्हणजे मिठाचं आणि मिरच्याचं मेजरमेंट जमलं ना की खायला खमंग लागते. बाकी जास्त काही इन्ग्रेडियंट घालून आपल्याला जास्त काही खमंग होईल असं काही नाही, पण मीठ आणि लाल मिरची पावडर बस. अशा प्रकारे फेटून घ्यायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अशी आहे, थोडंसं इडलीच्या पिठासारखंच सेम. तर कलरसाठी म्हणून थोडीशी हळद टाकायची, तशी हळद हेल्दी पण आहे. टाकायचं टाका, नाही टाकायचं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, चवतीच येणार आहे. आणि मी थोडंसं लाल मिरची पावडर वापरले लहान मुलांसाठी खास करून. मोठ्यांना खायचं असल्यावर जास्त टाकू शकता तुम्ही. हे झालेलं आहे आपलं पीठ फेटून. गॅस चालू करूयात, त्याच्यावर आपण कढई ठेवूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया.
म्हणजे आपल्याला जेवढं तळायला लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं. थोडं तेल गरम झाले का नाही यासाठी आपण एक पापड तळून घेऊया, म्हणजे समजेल की गरम झालेलं आहे तेल. तर आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाले. बटाटे असे स्वच्छ धुवून पाण्यातून डायरेक्ट भांड्यामधून काढून घ्यायचे, पिठात टाकायचे डायरेक्ट. म्हणजे कसं आहे, ते पिठात बटाटे पण थोडंसं चांगलं भिजतात. आणि एक एक करून अशी तळून घ्यायची. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, जास्त लो पण नाही करायचा, ते शिजणार नाहीत आणि थोडंसं फास्ट केल्यावर करपून जातील. त्यामुळे मिडियमच गॅस ठेवायचा. अशा चांगल्या प्रकारे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. मस्त दिसत आहेत ना. लहान लेकरांना खूप आवडतात. मेन म्हणजे रोज रोजच करून दे म्हणतील बघा तुम्ही. आणि कंटाळा पण येण्यासारखं काहीच नाही, लगेच होऊन जातील. हां, ज्या बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा आहे त्यांना थोडंसं अवघड जाईल म्हणा, पण ज्यांना आवड आहे ना खायची ते काही करून बनवतील. हे बघा मस्तपैकी सोनेरी कलर आले. हा वास पण छान येतोय बरं. तर आपण एका भांड्यात काढून घेऊ प्लेटमध्ये. हा बघा कलर बघूनच खाऊ वाटते. चव कशी का असणार तशी चव मस्तच आहे. तुम्ही सॉस, टोमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता, असं पण छान लागतात. आणि तसे पण लहान मुलांना तर टोमॅटो सॉससोबत खूप छान वाटतात. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.